नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट पनीर पुलाव। तर कढईत आपण तेल घालूया, थोडं तूप, खडे मसाले घालूया, 5-6 काळी मिरे, 1 चक्रफूल, अर्धा चमचा जिरे, 7-8 काळी मिरे आणि 2-3 लवंगा आणि 1 वेलची, थोडासा हिंग, उभा चिरलेला कांदा घालूया, छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया। आता इथे कांदा फ्राय होत आलेला आहे। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया, 2 हिरव्या मिरच्या, थोड्या आपण भाज्या घालूया, बारीक चिरलेला गाजर, 1-2 मिनिटं परतून घेऊया। बारीक चिरलेली शिमला मिरची, अजून तुम्ही हिरवे मटार सुद्धा घालू शकता। आता छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता वरून झाकण ठेवूया, मंद गॅसवरती 2-3 मिनिटं भाज्या वाफवून घेऊया। आता 2-3 मिनिटं झालेली आहे। आता आपण घालूया थोडीशी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, पुलाव मसाला अर्धा चमचा, छान सर्व मिक्स करून घेऊया। आता आपण तयार राईस घालूया, हा मी वाडा कोलम राईस वापरला आहे, तुम्ही कोणताही लांब तांदूळ सुद्धा वापरू शकता। आता आपण फ्राय केलेले पनीर आणि काजू घालूया, छान मिक्स करून घेऊया। आता वरून झाकण ठेवूया, मंद गॅसवरती 2-3 मिनिटं वाफ देऊया। 2-3 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया, थोडं परतून घेऊया। गॅस बंद करूया। हा पुलाव तुम्ही कोशिंबीर आणि पापड सोबत खाऊ शकता। असा हा आपला झटपट पनीर पुलाव खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। धन्यवाद।